अहो जरा सावकाश, काल त्या कुंडीत पाणी टाकलं सगळी माती वाहून गेली त्या कुंडीतली. हो त्या सावकाशच टाकतोय मी. अहो तसं नाही, झाडांना आपण वेळेवर माती पाणी सूर्यप्रकाश दिला ना तर झाडं छान बहरतात, छान फुलतात. माणसाचं असं असतं ना, त्यांना प्रेम आधार मिळाला की ते नव्यानं उभारायला लागतात आणि त्या आधारालाच आपण देवाचा हात समजतो. हो. देवाचे संकेतही असेच असतील ना. कधी एखादी गोष्ट ना आपल्या मनासारखी होत नाही आणि आपण दुःखी होतो आणि नंतर लक्षात येतं, अरे जे काही होतं ना ते आपल्या चांगल्यासाठीच होतं. म्हणूनच मला वाटतं की आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट लगेच चांगली किंवा वाईट ठरू नये, कारण काही गोष्टींची उत्तरे ही वेळच देत असते. हो ना? आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशा चांगल्या घटना घडत असतात ज्याचं कारण आपल्याला लगेच समजत नाही. कधी एखादं काम अचानक थांबतं, कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर जाते, कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो पण ती गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही आणि आपण विचार करतो देव माझ्याच बाबतीत असं का करत असेल. पण कदाचित आपल्याला जे नुकसान वाटतं तेच देवाने आपल्यासाठी केलेलं संरक्षण असेल. हो ना? कधी कधी देव आपल्याला थेट उत्तर देत नाही, तो परिस्थिती बदलतो, मार्ग बदलतो, कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने आपल्याला योग्य दिशाही दाखवतो. आपण एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असतो पण ती गोष्ट आपल्याला मिळत नाही, तेव्हा कदाचित देव आपल्याला म्हणत असेल, थांब, हे तुझ्यासाठी नाही, मी तुझ्यासाठी यापेक्षा चांगलं काहीतरी ठेवलं आहे. त्यामुळे आपण प्रत्येक अडथळ्याला शाप न समजता आणि प्रत्येक विलंबाला अपयश न समजता कधी कधी नाही हे सुद्धा देवाचं उत्तर समजावं. हो ना? फक्त ते आपल्याला समजायला थोडा वेळ लागतो, एवढंच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, देवाचा संकेत मिळाला की लगेच चमत्कार होईल असं नाही बरं का. कधी संकेत हा आपल्या मनाच्या शांततेत असतो, कधी एखाद्या निर्णयात, तर कधी एखाद्या माणसाच्या मदतीत, तर कधी एखाद्या बंद झालेल्या दरवाजात पण आपल्याला तो दिसू शकतो. म्हणूनच देवाकडे जर काही मागायचं असेल ना तर देवा आम्हाला माझ्या मनासारखं दे असं न म्हणता, देवा माझ्यासाठी चांगलं काय आहे ते ओळखण्याची बुद्धी मला दे असं म्हणावं. कारण देव संकेत देत असतो पण ते ओळखण्याची श्रद्धा आणि संयम ही आपल्या मनात असावी. कदाचित तुमच्या आयुष्यातही आता काहीतरी घडत असेल जे तुम्हाला चुकीचं वाटतंय, तर थोडं थांबा. कदाचित तीच गोष्ट तुमच्या आयुष्याला योग्य दिशेने घेऊन जाणारा देवाचा एक संकेतही असू शकतो. आणि असे संकेत जर तुमच्या आयुष्यात तुम्ही अनुभवले असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कदाचित तुमचा अनुभवही एखाद्याच्या आयुष्यात नवीन दिशा देईल आणि आपण त्यावर अशीच एक सुंदर गोष्ट बनवूया. तोपर्यंत नमस्कार. देवाचे संकेत, देवाचे संकेत जीवनाला